थोडं पाणी खेळलंय का तर अंडे सापाचे अंडे सारखं काहीतरी सापडलं असं दिसलं राव. लवकरात लवकर खाली कर भाई एकदा. अरे तिथं जरा खेळ जाऊ दे चल. पळवते वर्ग पब्लिक नाही का नाही आता रविवार नेमकं काय ना गर्दी पण नाही रोडला पण गर्दी नाही. हवा एकदम मोकळी वाटते ते आता. अशा भारी गोळी नाही कोण दुसरी अजून स्टेपलॉन सल्फा अजून एखादी दुसरी कोणती नाही का चांगली एखादी वय बारीक गोळी जाऊन एखादी पट्टी ना फनली यांनी आणि एक पट्टी फनलीत तिकडे फनलीत. तिथं आपल्याला मका लावायचे ना 3 दिवस तापवायचं आहे नंतर रोटरायचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या कारण नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात. जेव्हा मी आता उरकलं सगळं चालू खाली वाट्यात संतोष शेट्टींवर आपल्याला ते चॉप शिवाल्याने ना नूडल्स आणि चॉप शिवाय सगळं घरी ठेवले. त्याने आणून दिलं मला इथं. मला काय रात्री लक्षात टाकायची ऑर्डर नाही. त्यांनी फोन केला तर मला घेऊन जावा. आपल्या ओळखीत चांगले ते चुकलं तर आणून पण देते आपल्याला. काढ काढ इथं नाही माग आहे. काढ जापळ आता खेळ. तो स्टेट गुलाब पाटील पेट्रोल डाल रहा था क्या? पेट्रोल टाकत होतो इथं कालवा मी साठलेलं काढलं का थोडं पाणी खेळलंय का तर अंडे सापाचे अंडे सारखं काहीतरी सापडलं असं दिसलं राव. लवकरात लवकर खाली कर भाई एकदा. अरे तिथं जरा सगळी कार्यकर्ते बोलवायला लागेल रचणारी. एक दिवस तशीच आयडिया करायला लागेल. आता हाय एवढं तोड काढलंय आता बघू म्हणलं. हा ना रात्रीवर टांग फाटली एड्या हातच ना लावला तिथं. आज लेट आलं रे. आज 8:30 वाजता आलो गोट्यात. आल्या सगळं शेंदाडून काढलं आणि साफसफाई केली. इथून काढलं गोटा अख्खा. आता ही फेकायला लागेल मला बाहेर. ही पलटी करायला लागेल मॅट ह्यांना खाली टाकायला लागेल. संघर्ष भरपूर आहे संतोष शेठ. आज नेमका रविवार आहे. आज आहे ना धंद्याचा पीक टाईम असतो नेमका. पण हे उपवासामुळे आहे ना आता काय एवढं काय नाही राव. कसली आयला मग आज माहिती जास्त हे चालू आहे आमचं. हे अजून 2 आठवडे चालू. 2 आठवडे नसल्या की पण हा चल बायपासने चल. आपल्याला आहे ना सामान घ्यायचे कोथिंबीर आणि कांदा पात घ्यायचं संतोष शेठ. नाही लागेल म्हणलं आकाश. 2 लागतील रे आज संडे आहे ना. या टायमिंगला कसलं भारी वाटतं बघ ना. पब्लिक नाही का नाही आता रविवार नेमकं काय ना गर्दी पण नाही रोडला पण गर्दी नाही. हवा एकदम मोकळी वाटते ते आता. सकाळचं भारी वाटतं का नाही. नंतर चालू आलं ना दुपार नंतर लय धूळ उडते राव. घे थोडी पुढं घ्यायचं सामान वाटत्यात तर पॅकअप झाला असाच सोड. चला सामान त्याच्या लवकर आख्या लवकर तो उरकून पटक्यात नाही तो माठे आधीच. सामान दिलं 1 hour later. गेला हॉटेलवर आणि मी आलो रानात डबा द्यायला आईला. लसूण लावता येते खाली. गोट्यात पाणी पण नाही राव आपल्या. की टाकीत पाणी नाही द्या. मोटर काल चालली नाही. चेक करायला आलो मोटर चालते का नाही. तर इलेक्ट्रिशियनला बोलवायला लागेल. तर तिथं एक फेज गेला वाटतं. ते पण चेक करू. मेडिकलमध्ये जायला लागेल बाई. वासरा जरा आहे ना परत जुलाब करायला लागले. त्या 2-3 गोळ्या ते घेऊन यायला लागेल परत. त्या चारायला लागेल त्याला.
डाबा पाणी चालू आहे काय? नाही नाही पाणी नाही चालू. मोटर चालू करून फक्त चालते का नाही म्हणते मी. येते येते एक पेज गेला होता वाटतं. चलो ओके. आणि तो कोणाला तर थांबवायला लागेल ना परत मला खालीवर करावं लागेल नाही तर पट्टी ना फनली यांनी आणि एक पट्टी फनलीत तिकडे एक फनलीत. तिथं आपल्याला मका लावायचे ना 3 दिवस तापवायचं आहे नंतर रोटरायचे दोन्ही वावर तिन्ही. तर 11:30 झाल्यात. गावात मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊ वासराच्या. राहू ते परत जुलप करायला लागले वासरू. एवढ्या दिवस मध्ये क्लिअर झालं. परत ते डॉक्टरांना सांगायला लागेल चांगली गोळ्याची पेक्षा भारी कोणती आवून घ्या म्हणून. अशा भारी गोळी नाही कोण दुसरी आवून स्टेपलॉन सल्फा अजून एखादी दुसरी कोणती नाही का चांगली एखादी बारीतली गोळी आवून एखादी. जवळपासून आता 1 वाजलोय. घरी आलो मी. चला चहा नाही घ्या तुला? नाही नाही दादा तू असं ग्रहण केलं काय? स्वामी झाला काय? चक्कर आला चहा नाही म्हणला आज. हा नऊ चालू करू जरा पोटानं गडबड करायला लागला. काळा चहा आणि लिंबू बरं वाटण जरा. अचानक राहू गावात गेलो मी वेटनरीचं नाही का ते वासराच्या गोळ्या घ्यायला. तेव्हा मी नेमकी इडली खाल्ली ती नाथ ब्रह्मवाल्यांची रव्याची. 4 इडल्या खाल्ल्या मी त्यात. पोट गडबड करायला लागले एवढ्या बापरत. सायकल कशी चालायला लागली? अरे चमाठ्या. अरे 2,000 years later. त्याला सावकाश गार काढतो. थांबा 1 मिनिट. आता यायला मग 2 गोड लागतात तुम्हाला. 10-12 राऊंड मारायला चांगले. अहो नाही त्याला काय नाही होत. आता 4 महिने झाले खाऊन पिऊन बसलाय ते निवांत. अहो हिला मागून सोडा उलट आणि तिला पुढं सोडून द्या. चांगले वाजता आहे बावाटे पण त्या गेला नेमका घरी बसला असता. जाऊ दे चल. पळवते वर्ग एवढ्यात तर नाही गाव नाही गाव ना एवढ्यात फास चा. यासोबत म्हैसूर पळवणार गाणी. त्या डबड्यात टाका ना खडं टाका खडं दगड टाका वाचत ते 2-3 टाका अजून. सावकाश पाहू ना तारा द्याय तुम्हाला ते. घ्या ना का माग घ्या सावकाश. जोळवा त्याला डायरेक्ट. जरा आहे ना पोरांना सुट्टीच कळली नाही. दोघांनी सोडून दिलं ते परत खाली आणतात ते. हे वासरू आपल्या सेम मुन्नासारखे बरं का बारीकच्या बारीक आहे मापात. पुढे घ्या. कांड सोडलं इकडून डायरेक्ट खाली तिकडे गेले डायरेक्ट निघून कांड. पाहून गाडी घेऊन चाललंय खाली. इकडे पार खाली इकडे वासरा
बसले गोडी आपली ते पोरा गोडी बसून गेलंय हो या साईडला हो इथं सगळी 2,000 years later. आली गाडी त्यांच्या लक्ष्मीला टाकून आणलं काय यांनीच्यात ऊन काय एवढं लागत नाही राहू थंडी लागतात ना त्यामुळे ऊन एवढं जाणवत नाही आता 4 वाजले बाई नाही सॉरी 3 वाजलेत मला आहे ना काही रानात जायला लागणार आहे पाणी चालू करायचं आहे एक 4 वाजता 4 महिने जाऊ तर तासभर घरी आराम करत होता हिला पण घरी सोडायला लागणार आता गेलती काय सुटून चला लय लांब गेलतं काय बाई होय काय का बाई वर आहे ना नेमका गोडी बांधली गोठ्यात शौर्य आलता शौर्याला थांबवलं गोठ्यावर आम्ही आलो खाली मोटर चालू करायला टाकीत पाणी काहीच नाही राहिलेलं टाकीत पाणी भरून घेऊ म्हणलं तोवर मग 15-20 मिनिटांनी टाकी भरून जाईन 4:30 वाजले आता कपडे चेंज करून पण खाली गोठ्यावर यायला लागेल संघर्ष प्रॉब्लेम झाला रोज एक फेस घ्यायलाय घरी आलो कपडे चेंज केली डायरेक्ट गोठ्यात आलो बघ परत त्यांना पाणी पाजलं इथलं सग टाकी वाकडे गेली टाकीचं ते थोडंफार पाणी होतं ना ते पाजून टाकले आणला भागला आजच्या पुरतं फक्त उद्या गोठा धुवायचा आहे धुतायचा मला उरकलं जवळपास आता 6 वाजलेत उरकून आता चाललो घरी मी दूर पण केला तासाभराने चक्कर मारायची आणि ना थोडं उरलेलं टाकायचं मी काय करतो माझे जेवढं मी वासाला टाकतो ना तेवढं 2 टाईम टाकतो असं नाही का एक तासाभराच्या गॅप मी बरोबर दोन्ही मग असं खाता येतं बरोबर व्यवस्थित त्यांना नाही कसं आत्ता जर टाकलं ना मी आता 1 तासापर्यंत परत येणार आणि मग उरलेलं थोडं टाकून द्यायचं मग डायरेक्ट 12 वाजता चक्कर मारायची यांच्याकडं मग फिरकायचं राहायचं गोट्याचं दूर केला ना ओके होते मच्छर बोलायच्या गायब होते आता मच्छर चावलं म्हणून मी दूर केला 5-6 दिवस झाले दूरच नव्हतो घरीत